जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. आपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. अष्टवर्षे चतुर्वेदो, द्वादशे सर्वशास्त्रवित्, अस्मादाचार्यपर्यन्तं द्वात्रिंशो मुनिरभ्यगत. शंकराचार्य आदिशंकराचार्यांच्या प्रश्नोत्तरी या ग्रंथावर आपण विचार करत आहोत. प्रश्नोत्तरीप्रमाणेच अजून एक ग्रंथ आहे, प्रश्नोत्तरी ग्रंथमाला, मणिरत्नमाला असा दुसरा अजून एक ग्रंथ आहे. आचार्यांचा 4-5 ग्रंथ जे फार महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल, म्हणजे मग ह्या सगळ्या संकल्पना हळूहळू स्पष्ट होतील. अशा पद्धतीने असणारा अजून एक ग्रंथ म्हणजे तत्वबोध, आचार्यांचा तत्वबोध. या प्रश्नोत्तरीमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न आहेत तसे तत्वबोधमध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत आणि लगेच त्याची उत्तरं पण दिलेली आहेत. त्याच्यानंतर एक आत्मबोध नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. निर्वाण षटकम म्हणजे आत्मषटक, हे सुद्धा त्यांची रचना छोटीशीच आहे पण फार महत्त्वाची आहे. अशा रीतीने आपण त्यांचे सगळं हे कार्य जे पाहत आहोत, हे अगदी तरुण वयामध्ये, त्यांचं आयुष्यच किती होतं आणि त्यामध्ये 32 वर्षामध्ये द्वात्रिंशत आपण म्हणतो ना, द्वात्रिंशत मुनिरभ्यगत म्हणजे 32व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. आणि या काळामध्ये 8व्या वर्षी 4ही वेदांचं अध्ययन केलं आणि 12 वर्षापर्यंत सर्व शास्त्र सगळं त्यांचा अभ्यास करून त्यावर टीका लिहिली आणि 32व्या वर्षी आपला देह ठेवला. तर यामध्ये प्रश्नोत्तरी हा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये जे प्रश्न आहेत त्याचा आपण अभ्यास करीत आहोत. पहिला प्रश्न तर आहेच आहे, गुरु कृपालो कृपया वदयित विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. याप्रमाणे हा पहिला झाला. आता दुसऱ्यापासून एक एक प्रश्नाची सुरुवात होती. पहिल्यामध्ये एक प्रश्न आहे की ह्या भवसागर पार करून जाण्यासाठी कोणती नौका आहे. दुसऱ्या याच्यामध्ये मग बद्धो ही को विषयानुरागी, बद्ध कोण आहे जो विषयामध्ये आसक्त आहे, आणि मुक्त कोण आहे जो विषयापासून विरक्त झालेला आहे. को वास्ति घोरो नरक स्वदेह. आता नरक म्हणजे काय, हे जे आहे स्वदेह हा नरक, नुसता देह हा नरक असं नाही म्हणलं, स्वदेह हा नरक. साधकासाठी स्वतःचा देह हा नरक, पण इतरांचा देह जो आहे तो जे जे भेटी जे बुध ते ते मानिजय भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. म्हणजे दुसऱ्यांच्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान पाहायला पाहिजे आणि माझ्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आहेच, पण माझ्यामधले जे दोष आहेत ते दोष जे मी पाहिलं तर नरक स्वदेह. आणि तृष्णाक्षय स्वर्गपदम किमस्ती. तृष्णाक्षय म्हणजे आपल्याला असणाऱ्या तृष्णा, म्हणजे एखाद्या विषयाची वासना ती मिळवावी अशी जी इच्छा असते, लोभ असतो, हा सगळा जो आहे त्याच तुम्हाला या सगळ्याचं जो आपण क्षय करता आला तर खऱ्या अर्थाने तो स्वर्ग आहे. संसार हृत्क श्रुती आत्मबोध, हा आत्मबोध हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मोक्ष कसाचा आहे ते पण सांगतात. कथित स एव मोक्षबोध आत्मबोध याच्याबद्दलचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि द्विमेकम नरकस्य नारी, द्वारम किमेकम, द्वार कशाचं आहे, नरकाचं द्वार काय आहे ते सांगताना म्हणतात नरकस्य नारी. नारी म्हणजे या अर्थाने की त्या मर्यादितपणाने विषय सेवन हे आपल्या ग्रंथाला धरून आहे, पण त्यामध्ये अमर्यादपणा झाला, उच्छृंखल वृत्ती आली तर ते मात्र नरकाचं दार आहे असं सांगतात. मग ते पुरुष असो स्त्री असो दोन्ही अर्थाने एकच आहे. मग स्वर्ग कशाने मिळतो, सर्व प्राण्यांच्या अहिंसेने स्वर्ग मिळतो. म्हणून अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सगळे गुण आपल्याला सांगितले आहेत. आणि दुसरीकडे ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते. म्हणून साधक हा साधनारूढ असावा, साधना त्याची सतत चालू असावी, आणि म्हणून त्यासाठी हे सगळे प्रकार सांगितलेले आहेत. पुढे एका श्लोकात आज आपण जो विचार करणार आहोत तो 4था श्लोक. शेते सुखम कस्तु समाधिनिष्ठो जागर्ति को वा सत्सद विवेकी के शत्रवः सन्ति निजेंद्रियाणी तान्येव मित्राणी जितानी यानी.
म्हणजे सुखाने कोण झोपू शकतो असा पहिला प्रश्न आहे. म्हणजे हा आता या प्रश्नोत्तरीमधला हा 10वा प्रश्न आहे. सुखाने कोण झोपू शकतो? कोण झोपतो? जो समाधीच्या अनुभवात रमणारा आहे, जो अखंड समाधी स्थितीमध्ये स्थित आहे, किंवा जो गीतेच्या भाषेमध्ये जो स्थितप्रज्ञ आहे, तो सुखाने झोपू शकतो. आता गुडाकेश हे एक विशेषण आपल्या अर्जुनाला लावलेलं आहे. गुडाकेश याचा अर्थ ज्याची निद्रा त्याच्या स्वतःच्या ताब्यात आहे. निद्रा ताब्यात असणं म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मी झोपू शकतो. तर असं तर प्रत्येकजण झोपू शकतो मनाप्रमाणे. मनात आलं की आळस असला की झोप येते माणसाला. पण नुसतं मनाप्रमाणे मी झोपू शकतो हे नाही, पण त्याच्या पुढे जेव्हा पाहिजे तेव्हा मी उठू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसता झोपत राहिला तर मग तो ह्याच्यासारखाच होईल, कुंभकर्णासारखा. पण ज्याचा निद्रेवर जय ज्याने मिळवलेला आहे तो सुखाने झोपू शकतो, म्हणजे समाधीच्या अनुभवात असणारा. आता समाधीचा अनुभव कसा हे आपल्याला पाहायचं. त्यानंतर म्हणतात की जागा कोण असतो? को जागृती. जागा कोण आहे? आता जागणं असणं, जागा असणं म्हणजे काय आहे की आता मी जागा आहे म्हणजे मला सगळं दृश्य जगत दिसतं आहे, माझा व्यवहार दिसतो, माझा संसार दिसतो, घर दिसतं, म्हणजे मी जागा आहे असा अर्थ अध्यात्मात नाही. पण जागा असणं म्हणजे सत काय आणि असत काय याच्यातला फरक जो आहे, जो ज्याला अखंडपणे समजतो किंवा या दृष्टीने जो जगाकडे पाहतो तो सदैव जागा असणार आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणचा विवेक हा नेहमी जागा असला पाहिजे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, असं समर्थ आपल्याला सांगतात. पुढे आहे शत्रू कोण? आता माणसाचा शत्रू आणि माणसाचा मित्र कोण? शत्रू आणि मित्र मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मन जे आहे हेच माणसाच्या सगळ्या बंधनाला कारण आहे आणि तेच मन माणसाच्या मुक्तीलासुद्धा कारण आहे. आता तेच मन, एकच मन, पण त्याचे दोन्ही कार्य आहेत. त्याला समर्थ आपल्याला सांगतात एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. आता दृश्य विषयामध्ये किती रममाण व्हावं आणि अदृश्य अशा परमेश्वराचं अनुसंधान अखंड कसं टिकावं, हा सगळा अध्यात्माचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आता आपण विचार करूया, सुखाने कोण झोपू शकतो की समाधीच्या अनुभवात रममाण होणारा. आता गाढ झोप आणि समाधी, जेव्हा योगासनं वगैरे करतात सकाळी मंडळी, आता मी तर काही करत नाही, पण त्याच्यामध्ये ज्याने केली तर त्यांना तुमचा या योगासनात कुठला भाग जास्त आवडतो असा जो प्रश्न विचारला तर प्रत्येकजण हे सांगतं की ते काय म्हणतात त्याला, शवासन. हां, शवासन आम्हाला खूप आवडतं. आता एक तर सकाळी उठलेले असतात आणि त्यानंतर हा व्यायाम केलेला असतो आणि मुळातच आळस माणसाच्या मनामध्ये असतो. त्यामुळे सगळ्यात आवडतं काय तर शवासन, कारण त्यामध्ये सगळे डोळे मिटून हातपाय ताणून झोपायचं असतं असं त्यांच्या मनामध्ये असतं. काही जणांना उठावं लागतं शवासन झाल्यानंतर की अरे बा संपला आता योग, आता उठा. म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट जर असेल तर माणूस त्या रममाण होतो, पण आपल्या आवडीच्या विरुद्ध असेल तर तो त्यामधून काहीतरी पळवाटा शोधत असतो. म्हणून झोपलेला जो माणूस आहे तो कशाचीच इच्छा करत नाही. झोपण्यापूर्वी आपण खूप सांगतो, बरंच सांगतो, मला हे पाहिजे ते पाहिजे, पण जेव्हा तो झोपतो त्याला जर आपण म्हटलं की अरे तुझ्या आवडीचं गाणं लावलेलं आहे ऐक जरा, असं म्हणलं तर तो ते गाणं ऐकू शकत नाही. म्हणजे विषय जे आहेत आपल्यासाठी, माणसासाठी, ते आपण झोपेमध्ये असताना ते विषय निर्विषय होऊन जातात. म्हणजे त्याचं आकर्षण आपल्याला राहत नाही, त्यामुळे कुठलीही इच्छा राहत नाही आणि तो स्वप्नसुद्धा पाहत नाही. आणि स्वप्न केव्हा पाहतो? तो जेव्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहेत आणि त्याच्या पलीकडे जी तुर्य अवस्था आहे त्या तुर्य अवस्थेमध्ये समाधीचा अनुभव घेणारा अखंडपणे रममाण होत असतो. आता महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी, चित्तवृत्ती अत्यंत शांत असले तर त्या ठिकाणी परमानंद प्राप्त होतो. आता चित्तवृत्ती शांत कशा असतात ते थोडंसं उदाहरण पाहू आपण. नेहमीचंच उदाहरण मी बऱ्याचदा सांगतो आणि मला मुळामध्ये ते आवडतं उदाहरण, की आपले ब्रह्मानंद महाराज म्हणजे ब्रह्मचंद्र गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद, ते ज्याला महाराज असं म्हणायचे की ते चालते बोलते ब्रह्म आहेत, ब्रह्मानंद महाराज. आता या ब्रह्मानंद महाराजांना त्या व्यंकटापूरच्या बालाजीने दृष्टांत दिला की तुला तुझ्या गुरुच्या भेटीसाठी, गुरुचा अनुग्रह होण्यासाठी तुला इंदोरला जायचं आहे आणि तू इंदोरला जा. असा दृष्टांत झाल्याबरोबर व्यंकटापूर जे आज कर्नाटकामध्ये आहे तिथून ते इंदोरला गेले आणि तिथे योगायोगाने, काय एक नाव आहे त्यांचं, महाराजांचे शिष्य असणारे,
आता आठवत नाही ते, बहुतेक असू दे, काहीतरी कोकणस्थच आहेत ते ग्रस्त. नाही, त्यांची भेट झाली योगायोगाने एका मारुती मंदिरात, आणि ते म्हणतात की मी आता ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला जात आहे. तर हे म्हणतात मला पण यायचं तुमच्याबरोबर, कारण यांना तो आदेश झाला होता. म्हणून ते त्यांना भेटायला गेले, आणि तिथे भेटायला गेल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की हे महाराज, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती काढली, कारण आता ज्यांचा अनुग्रह आपल्याला घ्यायचा आहे त्यांची थोडीशी तरी माहिती काढली पाहिजे ना, कारण एकदम अनुग्रह कोणाचा घेतला हे माहीत नाही, काय अनुग्रह झाला हे माहीत नाही, त्याला खूप दिवस झाले एवढंच लक्षात राहतं. पण असं न होता थोडीशी माहिती काढली, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे जे महाराज आहेत ब्रह्मानंद महाराज मनामध्ये म्हणतात की हे जे महाराज मला अनुग्रह देणार आहेत त्यांच्याबद्दल माहिती मी काढली की हे आधीच तर संसारात बुडलेले आहेत. आता भवसागरातून पार करण्यासाठी काय आहे, तर गुरुपाद जी नौका आहे तीच आहे. आता ज्या नौकेच्या साहाय्याने मला भवसागर पार करून जायचं, त्या ठिकाणी यांचं स्वरूप कसं आहे, तर हेच आधी संसारात रमलेले आहेत. असं असेल तर मला यांचा अनुग्रह घेऊन काय उपयोगाचा, असा मनामध्ये विचार आला, आणि तो प्रसंग राहिला. आज अनुग्रह काही घेतला नाही, हे परत आले, आणि पुन्हा आल्यानंतर आपल्या नरसिंहवाडीला तिथे येऊन दत्ताच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी पुन्हा अनुष्ठान 8 दिवसाचं केलं. आणि 8 दिवसाच्या अनुष्ठानानंतर पुन्हा दत्ताने आदेश दिला की तू आता पुन्हा इंदोरला जा, आणि त्या ठिकाणी आता ते म्हणतात तू आता पुन्हा मला इंदोरला जायला सांगता तुम्ही, प्रत्यक्ष दत्त भगवंताला म्हणतात पुन्हा मला तुम्ही तिथे जायला सांगता, मग आधीच का नाही सांगितलं. ते म्हणतात तुझ्याकडून हे अनुष्ठान करून घ्यायचं होतं. म्हणजे साधकाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय अनुग्रह होत नसतो, आणि मग पुढे त्यांना गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह झालेला आहे, असा हा तो इतिहास आहे. आणि म्हणून जागं कोण, आणि हा अनुग्रह म्हणजे किंवा समाधीचा अनुभव कोण आहे, समाधीमध्ये रममाण असणारा कोण आहे साधक, आणि तो कसा जागा असतो, याचा अर्थ असा की सत आणि असत याचा विवेक त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. आता विवेक म्हटलं की एक आपले मामा देशपांडे म्हणून सत्पुरुष होऊन गेले पुण्यामध्ये. मामा देशपांडेंना आणि त्यांच्या आईवडिलांना, या तिघांनाही आपल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांचा अनुग्रह झालेला होता. मामा देशपांडेंनी काही पुस्तकं लिहिली आहेत, खूप छान पुस्तकं आहेत. आदरणीय श्री सुनीलदादा मागे जेव्हा आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांनी त्या पुस्तकाचा एक संचय आम्हाला दिला, भाग 1, भाग 2 आणि भाग 3. त्या पुस्तकाचं नाव आहे चिंतन. अगदी छान छोटंसं पुस्तक आहे, काय 50-1 पानाचं एक पुस्तक असेल, असे 3 खंड त्याचे आहेत. त्यामध्ये विवेक म्हणजे काय हे सांगितलं आहे, की आता आपल्याला काय पाहायचं की हा जो प्रश्न आहे, जागा कोण असतो, ज्याच्या ठिकाणी सत आणि असत याचा विवेक आहे. आता सत आणि असत जे चिरकाळ टिकणारं आहे आणि जे क्षणभंगूर आहे, यामधला निवाडा जो अखंडपणे करीत असतो त्याच्या ठिकाणी विवेक आहे, आणि असा विवेक करणारा हा नेहमीसाठी जागा असतो. रेल्वेमध्ये आपण पहा खूप गर्दी आहे, आणि बसायलासुद्धा जागा नाही. 2 माणसं येतात, त्यांचे भांडणं होतात, शेवटी कसे तरी दोघं एकमेकाला टेकून बसतात आणि प्रवास सुरू होतो. आता रात्रीच्या वेळेस त्या दोघांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता दिवसभराचं भांडण हे दोघंही विसरलेले आहेत, आणि रात्री सुखाने एकमेकाच्या खांद्यावर डोकं ठेवून हे झोपलेले आहेत. म्हणजे त्या झोपेमध्ये त्यांना आपल्या दिवसभराच्या व्यवहाराचं ज्ञान नसतं, ते सगळे विसरून जातात, आणि एका आनंदामध्ये ते झोपेमध्ये असतात. पण या झोपेमध्ये भगवंताचं दर्शन नाही, पण समाधीच्या अनुभवामध्ये अखंड हे भगवंताचं दर्शन होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी ज्याच्या चित्तवृत्ती शांत झाले आहे तो असा परमानंदामध्ये नेहमीसाठी असतो. म्हणून आपली इंद्रिय जी आहेत, मन आणि पंचेंद्रिय हे जे आहेत, त्यांना जो ताब्यात आणतो तो खऱ्या अर्थाने त्याने आपल्या साधनेसाठी पूर्ण तयारी केली असं म्हणता येईल. समर्थांची एक ओवी आहे, जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना, अंतरी नाही कामना तो सत्वगुण. सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, त्याबद्दल जास्त काही सांगायची आवश्यकता नाही. पण इंद्रियांचा जय कसा असतो, जेणे जिंकली रसना हा एक भाग झाला, आणि तृप्त जयाची वासना हा दुसरा भाग झाला, आणि अंतरी नाही कामना तो सत्वगुण. म्हणजे या एकाच ओवीमध्ये 3 सत्वगुणाचे लक्षणं दिलेली आहेत, की जेणे जिंकली रसना म्हणजे रसनेवर विजय, म्हणजे भूक लागली म्हणून जे असेल ते खाणं म्हणजे साधारण व्यवहार झाला.
पण मला हे नको, याच्यापेक्षा ते पाहिजे, त्याच्यापेक्षा ते खमंग पाहिजे, असं जे आहे त्यामध्ये वासनेचा आपण वासनेमध्ये भरकटलो, ते वासनेमध्ये अडकलो आहोत. जे आहे ते खाणं म्हणजे आपला जो देह जो आहे त्याचं पोषण करण्यासाठी थोडंफार जरी मिळालं तरी मी आनंदाने ते खाईल, असं जे आहे. जेणे जिंकली रसना. मागे आम्ही या समर्थांच्या जाम समर्थाला गेलो होतो. त्या ठिकाणी विठू अण्णा होते, वीरा भागवत. हे विठू अण्णा त्यांच्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षी त्या ठिकाणी आले. नानासाहेब देवाने त्यांना त्या ठिकाणी आणलं. ज्यावेळेस ते तिथलं मंदिर, समर्थ मंदिर स्थापन झालं, तेव्हा या 8-9 वर्षाच्या मुलाला त्यांनी या ठिकाणी आणलं आणि त्या ठिकाणी पूजेसाठी समर्थांच्या त्या विठू अण्णांना त्याने ठेवलं. आता 8-9 वर्षाच्या विठू अण्णांनी पुढे 92 वर्षापर्यंत त्या ठिकाणी राहून समर्थांची सेवा केलेली आहे. आता ती सेवा कशी, की म्हणजे त्या गावात राहिले, म्हणजे क्षेत्र संन्यास म्हणल्यासारखं. त्या गावाच्या बाहेर कधीच गेले नाही 10व्या वर्षापासून 92व्या वर्षापर्यंत. आपण लॉकडाऊनमध्ये 1-2 वर्ष जरी बाहेर नाही पडलो तर काय बुवा आम्हाला खूप कंटाळा आला, तर असा कंटाळा आला हा विषय साधू सत्पुरुषांच्याकडे नसतो. त्या काळामध्ये ते असताना जवळपास 3-4दा आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांचा दिवसभराचा उपक्रम म्हणजे ते सकाळी समर्थांची पूजा वगैरे झाली की भिक्षेला बाहेर पडायचं. त्यांच्याबरोबर भिक्षेला आम्ही गेलो होतो 1-2दा तरी. आणि काही वेळेस प्रसंगी आम्ही ते जेव्हा प्रसाद तयार करत होते त्यावेळेस जाऊन पोचलो. आता त्यांचा प्रसाद कसा असतो, भिक्षेहून आलं, ती भिक्षा तिथे ठेवली, मनाची शते ऐकता दोष जाती हा श्लोक म्हणला की समर्थांच्या पुढून त्या झोळीमध्ये जे असेल ते घ्यायचं. एक मोठा तांब्याचा हांडा होता, तो चुलीवर ठेवलेला असायचा. भीमराव जोशी म्हणून त्या ठिकाणी पुजारी पण होते त्यांच्या साह्याला, तर ते सगळी तयारी करून ठेवायचे. त्या हंड्यामधल्या पाण्यामध्ये आणलेली भिक्षा पूर्ण ओतायची. आता ते भिक्षा काय असेल ते नाही पाहायचं, पण त्यामध्ये ओतायची आणि काय 10-15 मिनटं ते जर उकळलं आणि शिरलं की मग त्याचा नैवेद्य रामाला दाखवायचा, समर्थांना दाखवायचा आणि तो ग्रहण करायचा. तो नैवेद्य 2-3दा तरी आम्हाला तो प्रसाद योगाने मिळाला. असं जे राहतात ते त्यांच्या मनामध्ये जेणे जिंकली रसना. कारण ती जी चव असते त्या ठिकाणची तशी चव कधीच येत नाही. आपण नेहमी म्हणतो पहा, गोंधळाला गेल्यानंतर गोंधळ्याची जी आमटी आहे ती आमटी एवढी प्रसिद्ध काय आहे, आपल्या घरातही आपण तेच करतो, पण तिथे जेव्हा आपण ते खातो तेव्हा त्याची चव काही वेगळी असते. शेगावचा प्रसाद आहे, प्रसाद म्हटले की त्याची चव वेगळी असते आणि शिरा म्हटले की त्याची चव वेगळी असते, कारण त्यामध्ये भगवंताचा कृपाशीर्वाद त्यामध्ये असतो आणि म्हणून तो इतकं गोड लागतं. म्हणून जेडे जिंकली रसना तृप्त जयाची वासना. आता वासना तृप्ती म्हणजे कसे, वासना कशी आहे की महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. म्हणजे वासना कशी आगीसारखी आहे, जेवढं तुम्ही त्याला खत पाणी द्याल तेवढी ती अजून प्रदीप्त होते आणि अजून काहीतरी भक्षण करण्यासाठी मागत जाते, अशी ती वासना आहे. आणि वासना ही हळूहळू माणसाची कमी झाली पाहिजे. समर्थ आपल्याला सावध करतात, मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाउगे ते न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. तर आपल्या सर्व वासनांना परमार्थामध्ये कसे बुडवायचे, म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये या वासना कशा क्षीण करायचा, याचं साधन प्रत्यक्षपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या सर्व वासना म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं जे आहे, माझ्या मनात येणाऱ्या सगळ्या आशा आकांक्षा या ज्या आहेत त्या सगळ्या मी त्या वासुदेवाच्या ठिकाणी समर्पण केल्या पाहिजे. आणि म्हणून वासनाचं 2 प्रकार या ठिकाणी सांगितले की वासना कामसंगी नसू दे आणि वासना वासुदेवी बसू दे. कामसंगी जर वासना असेल तर त्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणच वाढणार आहेत, पण वासुदेवी वसोदे हे जेव्हा असेल वासनेचं, तेव्हा त्या वासना हळूहळू संसाराच्या वासना क्षीण होतील आणि परमेश्वराच्या भेटीची वासना जी आहे ती अधिक प्रबळ होत जाईल. म्हणून भूक लागली तर भाजी भाकरी खाणं हेच योग्य आहे, पण मला लाडून चिवडा पाहिजे आणि खमंग पाहिजे असं म्हणणं तर ते चुकीचं आहे. म्हणून सर्व कामनाच नको, कल्पनाच नको, अशी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून कामना, वासना आणि कल्पना या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे वळण दिलं तर आपण चांगल्या संस्काराने युक्त होऊ आणि आपल्यामध्ये एक सुधारणा होत जाईल. आता कशा वासना असतात ते अजून एक उदाहरण सांगतो आणि मग पुढचा विषय आपण घेऊ. एक मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, स्वच्छ आहे, पावित्र्य आहे.
घंटी वाजत आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. मूर्ती पण खूप सुंदर आहे, पूजा खूप चांगली झालेली आहे. त्या ठिकाणी एक सद्भक्त गेला आपल्यासारखा, त्याला गेल्यानंतर त्या वातावरणामध्ये तो रमून जातो आणि इतर गोष्टींचा विसर पडतो त्याला आणि तो आनंदात त्या ठिकाणी डोळे मिटून बसलेला असतो. आता त्याच वेळेस त्या ठिकाणी एक चोर येतो. आता जो चोर असतो त्याच्या मनामधल्या वासना वेगळ्या असतात आणि त्यामुळे तिथे आल्यानंतर त्या वातावरणाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. काय परिणाम होतो तो एवढाच की अरे सगळे आता डोळे मिटून मग्न झालेले आहेत, देवाचं भजन करत आहेत, आता आपल्याही चोरी जे आपल्याला करायची ते करणं आता आपल्या सोपं होईल. आणि म्हणून त्या चोराला त्या सगळ्या वातावरणाचा उपयोग नाही, कारण त्याचा ह्या सज्जनतेचा स्पर्शच नाही. आणि म्हणून ज्याच्या मनामध्ये जशी वासना तसं त्याला फळ मिळणार आहे. त्या चोराला ते फळ मिळेल, पण ते फळ अयोग्य मार्गाने त्याला मिळालेलं आहे. आणि आपल्याला जे फळ मिळतं त्यात समाधीच्या त्या विचारांच्या वातावरणाच्या आनंदाचं फळ मिळतं. आणि म्हणून चांगल्या वातावरणामध्ये मना परमार्थामध्ये आपल्याला ठेवायचं आणि की आपलं मन जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी लीन झालं पाहिजे. आता जागृती आणि स्वप्न याच्याबद्दल पुन्हा सांगतात की 10 इंद्रिये, पंचप्राण आणि चित्त चतुष्ट म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण याच्या साहाय्याने आता हे सगळं आपल्या ठिकाणी आहे. सगळे आपली इंद्रिय आहेत. आपल्याच ठिकाणी असलेले ही इंद्रिय, पंचप्राण आणि चित्तचतुष्ट याच्या योगाने आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. आता ती प्राप्ती करून घेण्यासाठी ही सगळं जग जे आहे ते परमेश्वराने रचलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपली त्याचा जो आपण जो व्यवहार करतो, जी अवस्था आहे तिला आपण जागृती म्हणतो. जागृती म्हणजे आपण दिवसभरात या सर्वांच्या मदतीने, या सर्वांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला उपयोगाने, या उपकरणाने आपण जी कृती करतो तिला आपल्या जागृतीतला व्यवहार झालं. पण मनामध्ये आपली अवस्था ही ईश्वर रचित आहे सृष्टी आणि म्हणून ते आपले सगळे इंद्रिय व्यापार, जीव या सगळ्या गोष्टी त्या भगवंताच्या चरणी आपण लावल्या पाहिजेत. म्हणून अविद्या, अज्ञानमय हे जे आहे आपल्या ठिकाणचं ते हळूहळू क्षीण होत जाईल. म्हणून भगवंताची पूजा, भगवंताचं अधिष्ठान, भगवंताचं सेवा, पादसेवन, नवविधा भक्तीमधले सगळे 9ही प्रकार हे सगळे जे आहेत ते आपण भगवंतासाठी केले पाहिजेत आणि व्यवहारात जे आपण काही कार्य करतो ते कार्यसुद्धा त्याच दृष्टीने केले पाहिजे. मुलांना शिकवण्याचं भाग्य मला प्राप्त झालं म्हणून या मुलांच्या ठिकाणी असणारा भगवंत मी पाहिला पाहिजे. एखाद्या कारखान्यात काम करत असताना माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही ही खबरदारी मी घेतली पाहिजे. आणि मग अशा रीतीने आपण व्यवहार केला तर भगवंताची पूजा एक वेळ झाली काय आणि न झाली काय, कारण मी जे कर्म करतो त्या कर्मातून मी भगवंताचं अधिष्ठानच पाहत आहे अशा माणसाच्या ठिकाणी भाव असला पाहिजे. आता एक ओवी येते, तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा, या उन्मुळणी दरारा कासी आतरी. संसार वृक्ष हा मुळातच मिथ्या आहे आणि आपल्या ठिकाणचं अज्ञान काय आहे, जे मिथ्या आहे ते आपल्याला खरं वाटतं. दोरी पडलेली आहे, दोरीचा नेहमीचा दृष्टांत आहे, तर पुन्हा एकदा सांगतो. हे कितीदाही सांगितलं तरी आपल्या ठिकाणी भ्रांती ही होतच असते आणि म्हणून सारखं सारखं त्याला काय म्हणतो आपण उजळणी ही करत गेलं पाहिजे आणि तो विचार जो आहे तो अखंड आपल्याजवळ जपला पाहिजे. दोरी दिसते आहे, ती दोरी आहे हे दिवसभर आपण पाहतो, पण संध्याकाळचा प्रकाश झाल्यावर त्याच दोरीवर आपल्याला साप आहे, काहीतरी तो वळवळ करतो आहे. आता एकदा साप आहे म्हणल्यावर तो वळवळ करतो हे आलंच, कारण ते अधिष्ठान दोरीचं आहे, पण त्या अधिष्ठानाचा विसर झाल्यामुळे त्या ठिकाणी अध्यस्त काय आहे तर साप आहे, जो साप मुळामध्ये अस्तित्वाचंच नाही. आणि आता त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे असं समजणं म्हणजे आपल्याला झालेली भ्रांती आहे, आपल्याला झालेला भ्रम आहे. आता एकदा हा भ्रम झाला की मग त्यामध्ये माणूस अडकून राहतो. एक छान गोष्ट सांगितली होती ती सांगूनसुद्धा पण आपण थांबू आपण याच संदर्भामध्ये. गडावरचं एक प्रवचन झालं, त्यामध्ये ते सांगत होते की मुलांना नातवांना घेऊन आम्ही सज्जनगडावर गेलो. जाताना कुठेतरी रस्त्यामध्ये मुलांच्या खेळण्यामध्ये नातवाने मागितलं म्हणून एक साप होता खेळण्यातला, तो साप आम्ही घेतला आणि आमचा प्रवास सुरू झाला. आता ज्या आजोबाने साप घेतला त्यांना हा साप आहे हे माहीत होतं. संध्याकाळची वेळ झाली, गडावर पोहोचायची वेळ झाली, अंधारही पडला. आता पायाशी तो साप खाली पडला आणि तो साप पहिला अरे साप 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 असं म्हणून गाडी थांबवली, दारं उघडले, सगळेजण बाहेर पडले आणि मग नंतर लक्षात आलं अरे आपण दुपारी जो खेळणं घेतलं होतं तेच तर आहे हे.
म्हणजे असं म्हणून जागा कोण आहे, निद्रा कोणाची आहे? जागा म्हणजे ज्याला अखंड ज्याच्या ठिकाणी विवेक असतो, आणि निद्रा कोणाची आहे की ज्याला या सगळ्या भ्रमामध्ये जो एकरूप त्या भ्रमाशीच एकरूप होऊन जातो, तो निद्रेमध्ये आहे. आणि मग पुन्हा दुसरा अभंग येतो, दुसरा श्लोक येतो, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी यस्यां जागर्ती भूतानी सा निशा पश्यतो मुनीही. म्हणून संपूर्ण प्राण्यांसाठी जी रात्र आहे ती योगासाठी तो दिवस आहे. आणि नित्य शुद्ध बोधस्वरूप अशा परमानंदामध्ये जो प्राप्त होतो त्याच्यासाठी क्षणभंगूर सांसारिक सुख हे मात्र ते क्षणमात्र असल्यामुळे त्याकडे त्याचं लक्ष नसतं. म्हणजे लक्ष नसणं म्हणजे ती साधू संतांची निद्रा आहे, आणि अखंड लक्ष असणं म्हणजे त्यांचं जागरण आहे. आणि आता पुढे सांगतात शत्रू मित्र विवेक याच अभंगामध्ये याच श्लोकामध्ये पुन्हा जीवनमृत कस्तू निरुद्यमोये किंवा अमृतम स्यात सुखदा निराशा याचा भाग पाहायचा आपल्याला. आता एक शत्रू मित्र विवेक आहे, म्हणजे मोकाट मन आणि इंद्रिये ही जर मोकाट असली तर वैरी आहेत, आणि ती जर आपल्या ताब्यात असली तर मग ते आपले मित्र आहेत. आणि म्हणून ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक स्थिर झाला आहे व मनावर ज्याचं पूर्ण नियंत्रण आहे, त्याची इंद्रिये सावधपणे रथ हाकणाऱ्या सारथ्याच्या हातातील उत्तम घोड्याप्रमाणे आहेत. आणि मग आपण आपले इंद्रिय आपले सगळं मन हे जे आहे ते भगवंताच्या भगवंताकडे सोपवून त्याला आपण सारथ्य करायसाठी दिलं तर मग मात्र मागे बसणारा जसा आरामात बसतो टांग्यामध्ये घोड्याच्या, तसं आपण आपल्या संसारामध्ये आरामात बसू शकतो. आणि म्हणून भगवंताच्या हाती सगळं सोपवून आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं त्याला निवांत बसणं हे योगाचं लक्षण आहे. आणि विवेकी जो असतो तोच खऱ्या अर्थाने जागा असतो, असा हा श्लोक या ठिकाणी आहे. हा श्लोक म्हणजे हा चौथा श्लोक झाला आपला. आता पुढचा श्लोक जो आहे तो पहा, तो पण तसा महत्त्वाचा आहे. वेळ आहे का तेवढं पाहू द्या मला, 1 मिनटं. आहे अजून एक 10 मिनटं होऊ शकतं, 10 मिनटं होऊ शकतं. आता हा 5वा श्लोक आहे. 5व्या श्लोकामध्ये आता पुन्हा प्रश्न येतात. को वा दरिद्रो हि विशाल तृष्णः श्रीमांश्च को यस्य समस्ततोषः जीवनमृत कस्तु निरुद्यमोयेम किं वा मृतम स्यात् सुखदा निराशा. आता प्रश्न काय आहे की दरिद्री कोण आहे? आता याचं उत्तर असं आहे की अनिवार्य तृष्णा असणारा दरिद्री आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जे इथं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, मला काय मिळणार आहे, म्हणजे देवा मला काहीतरी दे, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. म्हणजे काहीतरी आपण ते मागण्यासाठी आपण त्या ठिकाणी जातो, आणि हे मागणं हे भिकाराचंच लक्षण आहे. पण मागणे न काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, हे संतुष्ट असणाऱ्या योगाचं लक्षण आहे. मला काहीच मागायचं नाही. एक छोटा अनुभव सांगतो, माझाच अनुभव आहे म्हणून मुद्दाम सांगतो. इंदोरला असताना मी काय 20-22 वर्षाचा होतो. नाना महाराज तराणेकर यांच्या सत्संगामध्ये नेहमी जात असे. आमचे जे सर होते ते आपल्या बनारसचे मोठे पंडित होते, आणि ते माझे PhDचे गाईड होते. त्यांच्याबरोबर अनेक संतांच्या दर्शनासाठी मी जात असे. एकदा एका ठिकाणी गेल्यानंतर त्या संतांची अशी ख्याती होती की त्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण ते लाईनीत उभं राहायचं, दर्शन घ्यायचं आणि बाहेर पडायचं. ते आपल्या मनातलं सांगत असत. आता मी 20-22 वर्षाचा असल्यामुळे मनात त्या काळामध्ये त्या तारुण्यामध्ये मनात जसे विचार असतात तसं मी आधीच ठरवलं की आपण मनात काहीच नाही ठेवायचं. आणि माझा नंबर आला, मी त्यांच्या पाया पडलो, तर ते काय म्हणतात, ये लडका बहुत हुशार है, पहिले से ही तय करके आया, मुझे कुछ मागना नाही. म्हणजे आता असं त्यांनी म्हटल्यावर माझा विश्वास त्यांच्या ठिकाणी बसणार, कारण आपल्या मनातलं जे आहे विचार ते त्यांनी ओळखले. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये संतुष्ट कोण आहे की कुठलीही परिस्थिती असो तरी जर मी संतुष्ट राहत असेल तर मी खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. पण दरिद्री कोण की ज्याच्या तृष्णा अनिवार्य आहेत, त्या काही केल्या मिटत नाहीत, तो दरिद्र आहे. दरिद्री काय, जो सारखं 4 ठिकाणी भीकच मागणार आहे. आपल्या रघुनाथ स्वामींचं पुन्हा आठवण होती. त्यांची आई ती सांगते की मी आता झेंगट घेऊन या चाफळला जाईल आणि कोणीही रामाचं दर्शन घेऊ नये असं सांगेल. आणि मग कारण काय, माझ्या मुलाने त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि रामाचा सत्संग योग दर्शन त्याला घडलं, इथपर्यंत मला खूप आनंद झाला. पण तो आनंद माझा फार काळ टिकला नाही, कारण घरी आल्यानंतर माझा मुलगा माझ्या हातून गेला
आता तो माझ्याकडे लक्ष देत नाही, प्रपंचाचंही लक्ष देत नाही, घरादाराकडे लक्ष देत नाही, अखंड रामाच्याच अनुसंधानात राहतो. म्हणून त्याची ही परिस्थिती बिघडण्याचं कारण म्हणजे हा राम आहे असं म्हणून मी आता सगळ्यांना सांगत जाईल असं त्या म्हणतात. पण त्या ठिकाणी आपला मुलगा सत्कारणी लागला, आपला मुलगा रामाचा भक्त झाला आणि सदैव अनुसंधानात राहतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये संतुष्ट असणारा आहे. तो त्याची श्रीमंती जी आहे ते सर्वसाधारण माणूस, त्यांच्या आई ज्या आहेत त्यासुद्धा ओळखू शकल्या नाहीत. आणि म्हणून आता पुढे एक प्रश्न विचारतात की जिवंत असून मेलेला कोण? जिवंत आहे पण तो मेलेला मृत अवस्थेत असल्यासारखा आहे. तो कोण? की जो पुरुषार्थरहित आहे. 4 पुरुषार्थ आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता याचा क्रमांक जो आहे तो हाच आहे, त्याला उलटं सुलटं करून चालत नाही. कारण धर्म आणि मोक्ष या संपुटामध्ये अर्थ आणि काम हे 2 बांधलेले आहेत. संपुट म्हणजे त्याला दोन्हीकडून पॅकिंग केलेलं आहे. एका साईडला धर्म आणि दुसऱ्या साईडला मोक्ष. म्हणजे आपला जो व्यवहार आहे तो धर्माधिष्ठित असायला पाहिजे आणि धर्माधिष्ठित राहून आपण अर्थसंचय केला पाहिजे. आणि काम म्हणजे मनात येणाऱ्या वासना, मला काहीतरी मिळवायचं, हा जो व्यवहार आहे तो सुद्धा करत असताना मी केव्हाही भगवंताचं स्मरण ठेवायचं आणि त्याप्रमाणे मी मागायचं. म्हणजे कसं आहे, यश दे वा न दे तुझी सत्ता. रामा, तुझी सत्ता आहे, त्यामुळे यश दे किंवा न दे मी मात्र प्रयत्न करीत राहील. हा अखंड भाव आपल्या ठिकाणी आपण जपला आणि म्हणून अर्थ आणि काम या दोन्हीला धर्माचं अधिष्ठान पाहिजे. आणि असं जेव्हा धर्माच्या अधिष्ठानावर आपण अर्थ आणि काम या दोन्ही पुरुषार्थाचा संचय करत जाऊ तेव्हा आपल्याला मोक्षाकडे आपली गती होणार आहे. म्हणून आणि जो असा पुरुषार्थ करत नाही की जो काहीच करत नाही, अर्थ नाही आणि कामसुद्धा नाही, म्हणजे निव्वळ आळसासारखा आहे, असा माणूस कसा असेल? तर त्याला खरं दरिद्रीत म्हणलेलं आहे, तो जिवंत असून मेलेला आहे. कारण या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. आपण याच्या ठिकाणी काय अहंकार आहे? अहंकार कशाचा? की मी आता एका ठिकाणी बसेल, मला लोकांनी आणून द्यावं. आता एक सांगतात उदाहरण, इतका आळस अंगात भरलेला आहे की कोणीतरी काहीतरी दिलं, पण ते जे दिलं ते खाली पडलं आणि याच्याजवळ याच्या तोंडात पडलं नाही. आता तो वाट पाहतो की आता जे पडलेलं खाद्य आहे ते कोणीतरी येऊन माझ्या तोंडात टाकलं पाहिजे. म्हणजे एवढा आळस. आता एवढा आळस जर असेल मग त्याला तो पुरुषार्थ रहित आहे आणि तो जिवंत असून मेलेला आहे. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, इथे वर्तावे चोखट नीती न्याय. आता पुढे म्हणतात, अजून एक प्रश्न येतो, अमृत कशाला म्हणतात? आता आपण पाहतो, अमृत सेवताचे राहिला मृत्यू राहो, ही कथा आहे. ही कथा कुठे झाली असं म्हणाल तर ती कथा आपल्या नेवास्याला झालेली आहे. नेवास्याला त्या ठिकाणी मंदिर आहे, त्यामध्ये हे झालेलं आहे की अमृत कशाला म्हणतात? की आशारहित सुखद मनस्थिती. आशारहित म्हणजे कुठल्या प्रकारची आशा न ठेवता सुखद म्हणजे सुख देणारी अशी स्थिती मनाची जर असेल तर त्याला ती अमृताची प्राप्ती आहे. यमनचिकेता हा जो संवाद आहे म्हणजे कठोपनिषदाचा मुख्य विषय आहे, त्यामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की माणसाला कसं असतं की अनुकूलता आली की सुख वाटतं आणि प्रतिकूलता आली की दुःख होतं. किशोरजी व्यास जे आहेत आपले आचार्य, यांचं रोज वैदिक चॅनेलवर दुपारी एक 10-10 मिनटं 15 मिनटं ते बोलत असतात, ते आम्ही ऐकत असतो. खूप छान, अगदी एखादा विषय घेऊन त्यावर थोडक्यामध्ये पूर्ण समग्र असं विवरण ते करतात. त्यामध्ये काल का आजच त्यांनी सांगितलं, अनुकूलता आली की सुख आहे आणि क्षणमात्र टिकणारे भोग जे आहेत ते अंतःकरणासह सर्व इंद्रियांना निस्तेज करून टाकतात. आणि म्हणून रोगाचा प्रतिकार करावा, रोगीचा प्रतिकार करू नये. रोग जे आहे तो नाश व्हावा, पण रोगीला मात्र नाश करायचं नाही. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे खळांना मारायचं नाही, पण त्यांच्या ठिकाणची दुष्ट प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती घालायची, असं आपल्याला माऊली सांगत आहेत. म्हणून या दृष्टीने क्षणमात्र टिकणारे जे भोग आहेत त्याकडे लक्ष न देता कितीही भोग भोगले तरी आयुष्य कमीच पडतं. अनेक उदाहरणं आहेत, भागवतामध्ये आहेत. यदूचा मुलगा तो मुलाकडून सगळं तारुण्य मागून घेतो आणि आपलं सगळं दुःख जे सगळं त्याला देतो आणि इतकं घेऊनसुद्धा संसारामध्ये रममाण होऊनसुद्धा त्याची तृष्णा काही तेवढी म्हणजे काय पूर्णता त्यामध्ये आली नाही आणि हे शेवटी समजतं. आणि म्हणून साधनांची वाढती गरज ही भागवण्यासाठी माणसाला संपत्तीची गरज असते आणि म्हणून अधिक संपत्ती मिळाली की अधिक साधनं मिळतील. म्हणून या सगळ्या
काय म्हणतात दुष्टचक्रामध्ये माणूस अडकतो आणि त्यामध्ये अर्थार्जन करतो, त्यामध्येच पुरुषार्थ समजतो. अशी जी माणसं आहेत ती जिवंत असून मेल्यासारखीच आहेत. पुरुषार्थ आहे पण तो कशासाठी म्हणजे अनाठायी असं त्याच्या ठिकाणी आहे. पण श्रीमंत कसं आहे की त्याची म्हणजे तृप्ती नाही झाली तर तो भिकारीन दरिद्रीच आहे. मग भोगा न मुक्ता वयमेव भुक्ता हा असं म्हणलं म्हणजे आपण हे जे भोग आहेत ते भोग आपण भोगत नाही, पण ते भोगच आपल्याला भोगतात. याचं एक उदाहरण सांगतो आणि मग आजचा विषय आपण थांबूया. आपण जेणे जिंकली रसना हे सुद्धा पाहिलं की मला खूप गोड आवडतं आणि मला आवडतं म्हणून मी त्या गोड वस्तू खायला सुरुवात केली. म्हणजे आता तो माझा आवडीचा विषय झाला आणि मग त्याच्यामध्ये माझी तृप्ती होत आहे. पण असं होता होता तेच गोड मला डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पुढे गोड अजिबात घेऊ नका, ते घेतलं तर तुम्हाला आता मृत्यूच आहे, इथपर्यंत सांगण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मला लक्षात येतं की हे गोडी जी आहे ती क्षणभंगूर आहे, ती आपल्या शरीराला अपायकारक आहे. त्या गोडीपेक्षा त्यामधलं असणारं परमेश्वराचं अस्तित्व जे आहे ते आहे म्हणून ते गोड लागतं. एखादी गोष्ट गोड लागते, एखादी गोष्ट मला आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. या सगळ्या गोष्टी माझ्या मनावर अवलंबून असतात. पण ते मन जर मी भगवंताला अर्पण केलं तर भगवंत मला आज्ञा देईल तेव्हा मला ते गोडच लागणार आहे. हे आपल्याला अनेक ठिकाणी लक्षात येतं. ध्रुव वनामध्ये जाऊन जे राहिलेले आहेत ते एका महिन्यात नुसतं पाणीच पिलं, एका महिन्यात सुद्धा नुसतं पानच खाल्ली झाडाची आणि असं करून जीवन म्हणजे उदरनिर्वाह केला. पण अशी आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही एक एक महिना असं राहायचं. आपल्या बाईयाबाई वेणाबाईंच्या शिष्या ज्या आहेत त्यासुद्धा जेव्हा दासबोध घ्यायचा त्यांची सवय होती, दासबोध घेऊन रात्री बेरात्री किंवा जंगलामध्ये फिरत राहायच्या, दासबोध वाचायच्या. आणि मग अशा वेळेस त्यांनी 6 महिने जवळपास की भगवंताचं तीर्थ तेच तीर्थसेवन करून त्या राहिलेल्या आहेत. अशी योग्यता अशी साधना ज्यांच्याकडून झाली त्याला खरं म्हणजे आशारहित सुखद मनस्थिती त्यांच्या ठिकाणी आहे. असा विचार करून आपण आजचं निरूपण या ठिकाणी थांबूया आणि पुढचा भाग आपण आता सोमवारी पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया.
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ।